सांगलीतील शांतीनगरकडे जाणारे पाटण्या गल्ली येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। हा अपघात 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता झालाय। या प्रकरणी जखमी महादेव गोविंद पाटणे वय 65 राहणार पाटणे गल्ली खनभाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार गौतम संजय गंगाधर राहणार बेडक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे त्यांच्या MH10 CF 5053 या ज्युपिटर कंपनीच्या गाडीवरून शुक्रवारी रात्री 7:30 वाजता जात असताना शाहू उद्यान सांगली येथून शांतीनगरकडे जाणारा पाटणे गल्ली येथे संशयित गौतम गंगाधर याने त्याची MH10 EA 1029 ही स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या ज्युपिटर गाडीत धडक दिली। या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या खुब्याचे हाड फ्रॅक्चर झाले, म्हणून फिर्यादीने उपचारानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गौतम गंगाधर याच्यावर 8 फेब्रुवारी रोजी रात्री 2:30 वाजता गुन्हा दाखल केलाय, तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।